केला मस्ती धमाल, खाला दंगा खुशाल, झाली घंटा आता मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडलेले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. कसे रंग त्यांचे कसे गंध त्यांचे, विचारून घ्या या फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि पहारे, मुलांना ती द्या ना मुलांना जरा. किलबिल त्या पाखरास वाऱ्यावर वाहण्यास देत जाई पंख मधली सुट्टी. घोरातून ये समोर दडले एक पोर, पाहिजे तयास मधली सुट्टी. मधली सुट्टी. नमस्कार. आजच्या मधली सुट्टीमध्ये मी सलील कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो. आजचं शिक्षण शिकवणं हे सगळं इतकं स्पर्धात्मक झालेलं आहे. सगळी वाटचाल होते ती मार्कांच्या दिशेने, परीक्षांच्या दिशेने. पण असं असताना एक शाळा अशी आहे, त्या शाळेमध्ये सगळे मिळून 65 विद्यार्थी आहेत आणि त्यांना आवडणाऱ्या गोष्टी, त्यांना आयुष्यात दिले जाणारे अनुभव, याच्यातून त्यांना सगळे विषय शिकवले जातात. पहिली तर 9वी परीक्षाच नाही, परीक्षा भेटते ती थेट 10वीत. अशी ही शाळा तिथे मुलं वेगवेगळे अनुभव घेतात, वेगवेगळे प्रकल्प करतात आणि त्याच्यातून गणित शिकतात, त्याच्यातून भाषा शिकतात. खूप वेगळा विचार करणारी ही शाळाबाहेरची शाळा, ग्राममंगल संस्थेचं लर्निंग होम पुणे, इथे आज मी तुम्हाला घेऊन आलो. मला खात्री आहे ही शाळा जितकी मला आवडली तुम्हालाही आवडेल. बघूया. या शाळेचा विचार, या शाळेची फिलॉसॉफीच आहे की शिकण्यातून आनंद. त्यामुळे शिकण्याचा, परीक्षांचं कुठलंही ओझं न घेता त्याच्यातून आनंद मिळवणारी ही सगळी मुलं आहेत. त्यामुळे साहजिकच ही मुलं खूप मोकळी आहेत, खूप जास्त सहज विचार करणारे आहेत आणि वेगळं बोलणार आहेत. बघूया ही मुलं आपल्याशी काय काय बोलतात. हाय. हाय. तुझं नाव काय? इरा. तुझं? शालमली. तुला सगळ्यात जास्त हसू कधी येतं ग शालमली? किती किती बंडल प्रश्न विचारतो ना मी. गंमत होते तेव्हा हसू येणार, हो की नाही ग? ख ख ख ख ख म्हणजे आता आता आपण तिघही शांत बसूया आणि असं ठरवायचं की कोणी हसायचं नाही. बघूया किती 3 आकडे मोजेपर्यंत कोण हसत नाहीये बघूया. रेडी? 1 2 अँड. शालमली हसणार नाहीयेस ना 3 म्हणायच्यात अजिबात. बघ ह. तू काय होणार आहेस ग मोठी? शब्दांची डॉक्टर. शब्दांची? म्हणजे? शब्दांची डॉक्टर म्हणजे काय? शब्द काय शब्द तपासणार? शब्द शब्दांची डॉक्टर. मग हिला कवी म्हणायचे का समीक्षक म्हणायचे हे कळत नाही. काही पण म्हणू शकतात. म्हणजे काय शब्दांची डॉक्टर? म्हणजे असं स्टेथोस्कोप लावून शब्दांना तपासणार? याचं इतकं वेगळं उत्तर मी आजपर्यंत ऐकलंच नव्हतं. तपासणं म्हणजे बघणं ते सगळं बरोबर आहे का ते तपासणं ती म्हणतीये. अच्छा, प्रूफ रिडिंग म्हणतेस का तू? तू काय होणार आहेस? काय मोठेपणी कोण होणार आहेस तू? नाही, मग नंतर सांगू. कानात का? कॉलेजमध्ये शिकवायला. काय? कॉलेजमध्ये शिकवायला. शिकवायला काय? कॉलेजमध्ये गेल्यावरती सांगणार होतीस का? अगं गप्प बस ग. शालमली जास्त हसतेस, मला हसायला लावू नको. त्यांनी आता मला बाजूला टाकलंय. हो ना, ते माझी बोलणारच नाही आहात तुम्ही. किती किती विचित्र आवाज काढता येतो तुम्हाला. बघूया, मी काढून दाखवतो मला एक आवाज. मी एक काढून दाखवू कबुतराचा. वा वा. आणि आता काय भीतीचा आवाज कुठला काढता येतो बघूया. मी तुम्हाला काढून दाखवू? दाखव. हा विनोदी वाटतोय मला. काय ही हो? हा तो घोडा आवाज काढतो. घोडा? घोडा काढतो तर
असा आवाज त्याच्या पायांचा आवाज देतो. करेक्ट. तो तर असा आवाज काढतो. असा बकरी काढते. नाही, घोडावरून काढतो. आणि गाढव बस बस बस. हो हो. असं. तुला कोणाची गोष्टी ऐकायला आवडतात? मला भोपळ्याची हा आणि आणि म्हातारीची. भोपल्याची आणि म्हातारीची. आणि तुला? मला उंदीर मामाने माकड आणि मणिमाऊ आणि उंदीर मामा आणि ही मनीमाऊ सारखी दिसते खरे आधी ती. बघ तिच्याकडे बघ बरं. ती वाटते का मनीमाऊ सारखी थोडी? मी माकड आणि मांजर. आणि आधी ती मोठी झाल्यावर कोण होणार आहे ग? मी टीचर. कुठल्या शाळेत? आणि मी पोलीस. या शाळेत. आणि तू पोलीस होणार? काय करणार पोलीस होऊन? मी मोठा होणार आणि पैसे घेणार, जाणार दुकानातही बंदूक घेणार, करणार आणि चोर पकडणार. कुठले चोर म्हणजे कोण रे? आणि असं डस्टबिनचा दारू नाही. डस्टबिन मध्ये टाकणार चोराला? फारच ते टाळे. चोर लोक कचरा असतात असं म्हणण्याचे अगदी बरोबर आहे. हो ना रे? चोर म्हणजे काय रे? चोर म्हणजे असं असं आपल्या भिंतीला ठोकतात. हो, आणि फोडतात आपली भिंत. बापरे. आधी तू कशी येतेस ग शाळेत? व्हॅन मधून? चालत. तू जवळ राहतेस का अगदी? कुठे राहतेस? पुण्याला. पुण्यालाच राहतेस? पण तू चालत चालत येतेस? कोणाबरोबर येतेस? आई बरोबर. हो. सगळ्यात लाड कोण करतो? आजी माझी. आजी लाड करते. आणि तुझे? आणि मी पणजीला मारतो. पणजीला तू का मारतोस रे? कारण ती मी घेतलेले वस्तू घेते म्हणून. पणजी लाड करते ना तुझे? तिला धनुष्यबाण सोडतो, नेम धरतो तिच्यावर. असं नाही करायचं रे. आपली पणजी आहे की नाही? पण लागलं तर तिला? त्या बंदुकी ठो करतो. पणजी पण खेळते तुझ्या बरोबर आणि आजी पण खेळते? ठो करतो. कुठलं शस्त्र आहे हे? ऍक्शन तलवारीची करतोयस तू? आवाज बंदुकीचा येतोय. तलवारी. ठो. तलवारीतून कसा आवाज येतो? धडाम धडम. आणि बंदुकीतून कसा येतो? धडाम धडम. आणि धनुष्य. धनुष्यमधनं ठा ठो येतो. आणि मग आजोबाची काठी घेऊन नेम धरतो आजी आजोबांवर. आणि कसा आवाज काढतोस? धडाम धडम. घरी तू सतत धडामधुडूम आणि ठोठो करत असतोस का? हो. मग झोपतोस का नाही दुपारी थोडा वेळ शाळेतनं गेल्यावर? आणि आजी आजोबांना ठो ठो करतो. ते मला कळलेलं आहे की तू ठोठो करतोस. असं. पिक्चर बघितलास का इतक्यात कुठला? मिस्टर भीम. मिस्टर भीम. तू कुठला बघितलास का पिक्चर? मी चिंटू. अरे व्हेरी गुड. आणि हिरो कुठला आवडतो तुला? मला मिस्टर भीमचा. मिस्टर भीमचा. तुला कोण आवडतो हिरो? मला कृष्ण. व्हेरी गुड. हेच तुमचे हिरो राहोत. म्हणजे मग तुमच्या बंदुकीतनं पण धडामधुडूम आवाज येईल आणि तलवारीतनं पण ठोठो आवाज येईल. एकदा तरी मला लास्ट आवाज काढून दाखव आणि मग बाय बाय. एक लास्ट आवाज काढून दाखव बंदुकीचा. धडाम धडम. आणि तलवारीचा? ठो. क्या बात. मस्त. बेस्ट ऑफ लक. अभिषेक आणि सानिका माझ्याबरोबर आहेत. कसे आहात तुम्ही दोघं? मजेत आहात ना? पण तुमच्या नावाचा अर्थ माहिती आहे का तुला? अभिषेक म्हणजे काय? दूध. दूध. अभिषेक म्हणजे दूध. आणि सानिकाचा अर्थ काय? कृष्ण. कृष्ण. कारण आईच म्हणते मला कृष्ण. कृष्ण सानिका म्हणते. कृष्ण सानिका असं म्हणते. पण माझा अर्थ कृष्ण आहे. सानिकाचा अर्थ कृष्ण आहे. अभिषेकचा अर्थ दूध. नाही असं म्हणता येईल की चला एक एक ग्लास अभिषेक प्या असं? देवाला घालतात. देवाला घालतात ते असं देवाच्या वर्ण असं मूर्तीवर किंवा असं शंकराच्या पिंडीवर असं वर्ण टपक 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 असं एक एक वाहतात ना असं ते थेंब थेंब. अभिषेक. मग माहितीये तुला? मग दूध काय म्हणतोस तू? कोण होणार आहेस मोठेपणे? अभिषेक नावाचा ऍक्टरच होणार आहेस?
काही काही बनवणार होणार आहे. काय काय बनवणार आहे? म्हणजे माणसं असं बनवतात ना काहीतरी. काय काय? पण आता मी गाणं बनवतो, मग तू गाणं बनवणार होणार आहेस का? टेबल खुर्च्या बनवणारा त्याला सुतार म्हणतात. बिल्डिंग बनवणारा त्याला बिल्डर म्हणतात. वाळूनी बनवणार आहे. हा हो, किल्ला. स्कल्पचर्स करणार आहेस म्हणजे तू? काय करणार आहे? शिल्पकार होणार आहेस का? मूर्ती आणि किल्ले. मूर्ती आणि किल्ले. आणि तू काय होणार आहेस मोठेपणी? टीचर. का ग? असंच. आवडतं तुला असं ओरडायला? सगळ्यांनी गप्पा बसा. त्या शिकवायला आवडतं? शिकवायला. बरं, एक काम करा, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं सगळ्या जगात? आई. आई. तुला? आई. आई. चला मग तिकडे ना त्या कॅमेऱ्यात बघायचं आणि सांगायचं की मला आई तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते असं म्हण, आणि मग तू पण म्हण. हा. मला आई सगळ्यात जास्त आवडते. आई मला सगळ्यात जास्त आवडते. आणि आई मला पण सगळ्यात जास्त. तुम्ही मुलं जशी स्वप्न बघता तसेच तुमच्या आईवडीलही बघतात. तुमच्या मुलांचं भविष्य इन्शुअर करण्यासाठी जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर SBI लाईफ इन्शुरन्सच्या काय खास टिप्स आहेत आपण बघू. तर आता वेळ आहे गोष्टीची. तुम्हाला युजली कोण कोण गोष्टी सांगतं? शाळेत तर सांगतातच ना सगळे. आणि घरी कोण सांगतं? आजी आजोबा सगळ्यात. बरं थांब, तुझ्याकडे याला माईक दे. माईक दे, मग याला दे. तुला कोण गोष्टी सांगतं रे? नाही सांगत. कोणीच नाही सांगत? नाही. कोण कोण असतं घरी तुझ्या? हा, मी, माझा भाऊ हा. आणि माझी आजी, बाबा. हो ना. मग तू आज घरी गेल्यावर सगळ्यांना सांगशील का की मला तुम्ही एक जण एकतरी गोष्ट रोज सांगत जा? सांगणार आहेस का? नाही, ऐकत नाही. अरे मग तू टीव्हीवर ना सांगतोस का त्यांना? हे बघ, तू इकडे बघ याच्याकडे आणि सांग की मला आई बाबा आजी मला रोज एकतरी गोष्ट सांगायची. नाही ऐकत. तू सांगून तर बघ टीव्हीवर, इकडे इकडे बघून सांग की ते ऐकतील बघ. नाही ऐकत. काय आहे तुझं नाव? काय? अद्वैतचे आई बाबा आणि आजी त्याला प्लीज गोष्ट सांगा. त्याला हे खूप जाणवतं की त्याला कोणी गोष्ट सांगत नाही. शाळेतल्या गोष्टी त्याला पुरत नाहीत. हो की नाही रे? हो. तर आजची गोष्ट एका आपल्यासारखाच एका घराची गोष्ट आहे. त्या घरामध्ये आई बाबा आणि एक छोटा मुलगा असे राहत असतात. आणि आई असते ना, ती सकाळी सकाळी लवकर उठून स्वयंपाक करून सगळ्यांना डबा देऊन मग स्वतःच्या ऑफिसमध्ये जाऊन परत संध्याकाळी आल्यावर अभ्यास घेत असते आणि मग परत सगळ्यांना जेवायला वाढत असते आणि मग असं छोट्या मुलाचे लाड करून त्याला गोष्ट सांगून झोपवत असते. बाबा पण नोकरी करत असतात आणि आल्यानंतर मग सगळी घरातली कामं सगळे मिळून करत असतात. असं खूप छानसं घर असतं. हां, तर एकदा सकाळी खूप घाई गडबड 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 चालू असते आईची. स्वयंपाक झालेला असतो, एकीकडे डबे भरत असते आणि आईला जरा लवकर जायचं असतं ऑफिसला, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये खूप जास्त काम असतं. त्यामुळे आई म्हणते आज मला खूप लवकर जायचंय, तर तुम्ही पटापटा सगळ्यांनी ब्रेकफास्ट करा. तुम्ही सगळे ब्रेकफास्ट करता ना सकाळी? तसा ब्रेकफास्ट चालू असतो त्यांच्या घरी, बरं का. आणि आई काय देत असते सगळ्यांना? टोस्ट बटर लावून देत असते. तर हा छोटा मुलगा बघत असतो की आई आता कधी देणार टोस्ट, कधी देणार टोस्ट. ते बाबा असतात ना, त्यांना एकदम सगळं परफेक्ट आवडत असतं. कसलं नाव? गोष्टीचं नाव आहे टोस्ट. आणि मुलाचं नाव? मुलाचं नाव आहे बंडू. ओके. तर बंडूच्या घरामध्ये ही टोस्टची गोष्ट होते. तर काही काही जणांचे बाबा असे असतात की ज्यांना एकदम परफेक्ट लागतं की नाही नाही माझ्या शूजला पॉलिश केल्याशिवाय मी ऑफिसला जाणार नाही, असतं की नाही? असतं. काही जणांची असंच असं टाय असा एकदम सरळच पाहिजे आणि शर्टवर एक असा थोडा जरी चुरगळला तरी शर्ट बदलतात. तसे ते असतात. खूप छान माणूस असतो पण त्यांना खूप परफेक्ट लागत असतं, बरं का. आणि ते असे सकाळी सकाळी टेबलवर येऊन बसतात आणि आई एक एक ब्रेड देत असते. आधी मुलाला देते 2 टोस्ट, मुलगा खात असतो. मग बाबांना टोस्ट 2 देते. तेवढ्यात आईला परत एकदा ऑफिसमधनं फोन येतो की लवकर या, ऑफिसमध्ये काम खूप आहे, लवकर या. तर आई म्हणते हो, यांना ब्रेकफास्ट देते आणि येते. आणि मग बाबांना एक टोस्ट देते. तर हा छोटा मुलगा बंडू बघतो तर तो एकदम जळलेला काळा टोस्ट असतो पूर्ण.
त्याला वाटतं आता बाबा बहुतेक म्हणणार आईला की अगं हा मला टोस्ट नको, मला दुसरा करून दे. पण त्याचे बाबा असतात ते तो काळा टोस्ट घेतात आणि सगळा खाऊन टाकतात. मग आई छान आवडते सगळ्यांसाठी, ऑफिसमध्ये जाते. बाबा पण निघत असतात. तो बंडू विचारतो की बाबा तुम्ही एरवी एवढं सगळं परफेक्ट लागतं तुम्हाला, माझ्या टेबलवर पण तुम्ही म्हणता की छान पुस्तकं ठेव, छान वह्या ठेव, मग तुम्हाला काळा कुट्ट टोस्ट आवडला, तुम्ही कसा काय तो खाल्ला? तर बाबा म्हणतात की नाही मला नाही आवडत, अजिबात आवडत नाही. पण तू बघितलंस ना आईला किती घाई होती. मग तेव्हा जर मी आईला म्हणलं असतं की शी मला नको काळा टोस्ट, तर काय झालं असतं? तिला वाईट वाटलं असतं की अरे अरे आपण एवढ्या गडबडीत करतोय आणि इतकं छान आपण सगळ्यांचं करतो तरी आपली चूक निघाली आहे. तर मला काय आवडलं, टोस्ट खाणं जास्त बरं की नाही काळा, भांडण होण्यापेक्षा, दुसऱ्याची चूक काढण्यापेक्षा. छोटा मुलगा म्हणतो की हां. मग त्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण ना काय करतो की आता इथे समजा नील बसलाय आणि तिकडे ध्रुव बसलाय, तर नीलला काय दिसतं की ध्रुव मला मारतो, हेच त्याच्या लक्षात राहतं. आणि ध्रुवला काय लक्षात राहतं की नील मला ढकलतो, हेच लक्षात राहतं बरं का. आणि मग ही सगळी मुलं म्हणतात की नाही नाही ही जी छोटी मुलगी आहे ना शाल्मली खूप आरडाओरडा करते, असं सगळे म्हणतात. पण ही गोष्ट जर विसरली आणि समजा नीलने हे लक्षात ठेवलं की अरे ध्रुव आहे ना तो क्रिकेट सॉलिड खेळू शकतो, किंवा ध्रुवने हे लक्षात ठेवलं की नील ना उंचावरून उडी मारताना मस्त उडी मारतो, मग त्याचं जरा ढकलणं आपण सोडून दिलं तर चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता येतात. तर आपल्यामध्ये पण काहीतरी वाईट असतं. सगळी माणसं काही परफेक्ट असतात का? नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो तुमच्यामध्ये? कोण सांगणार आहे की तुमच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो? काय गैरा? जेव्हा मी अभ्यास करत असते किंवा काही कामात खूप घाई गडबडीत असते, तर तेव्हा कोणी मला डिस्टर्ब केलं तर मला राग येतो, पण मी काही बोलत नाही. नंतर त्याला सांगते की मला डिस्टर्ब झाले, त्यामुळे पुढच्या वेळेस एवढं करू नकोस. ओके. पण तुला हे नक्की माहिती की तू कधी डिस्टर्ब करत नाहीस? की आई समजा काहीतरी वाचतीये पेपर, तर तू कधी नाही डिस्टर्ब करत? करू शकते. आणि बाबा काहीतरी काम करतात तर तू डिस्टर्ब नाही करत? करू शकते. करू शकते. म्हणजे आपण पण डिस्टर्ब करतो ना. आपण मग पण आपल्याला करतो. थोडं डिस्टर्ब केल्यावर कशाला राग यायला पाहिजे? तुझं चुकतं असं वाटतं का तुला हे? हो ना, व्हेरी गुड. इराणी तर कबूल केलेलं आहे बाबा, आणि कबूल करणारी मुलं मला खूप आवडतात. तिला बोलायचं बा मागे. कधी कधी असं होतं की माझी आई असं काहीतरी कामात असते आणि मी पण काहीतरी कामात असते. तू पण कामात असते म्हणजे कुठली कामं ग? शाळेचा अभ्यास असतो, हा. तेव्हा जर का आजी येते आणि मग मधूनच काहीतरी बोलायला लागते, मग मला खूप डिस्टर्ब होतं आणि असं वाटतं की आता माझं काम सुरू झालंय. आणि असं मग मला आजीला बोलतेस तू? काय ग आजी मला डिस्टर्ब करते असं? हो. आणि समजा आजीकडे मैत्रीण आली आणि आजी गप्पा मारते आणि तुझं मध्ये जाऊन आजी आजी ऐक ना असं केलं तर आजी पण ओरडते तुला? हो. मग तू पण आजीला ओरडू नकोस आणि आजीला सांग की तू पण मला ओरडू नकोस. हो ना. पण म्हणजे सगळ्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो ना, आणि तो आपण एकमेकांवर सारखं तुम्ही असं एकमेकांच्या चुका काढता. आता आपण हिला समजा विचारलं की ह्याच्यातलं तुला काय आवडतं ते सांग. हा बघा, हा आपल्याला इथे एक लाईव्ह प्रॉब्लेम दिसतोय. थेट प्रक्षेपण, प्रॉब्लेमचं थेट प्रक्षेपण, की गोष्ट सांगतोय हे बाकीचे बोलतायत त्यांच्याकडे लक्ष न देणं, हा पण एक प्रॉब्लेम वाटतो का तुम्हाला दोघांना? तुम्हाला वाटतं का की हा प्रॉब्लेम आहे? बघा बघा, तर इतके छान भांडत होते. तर आता आपण भांडणाऱ्या एकाला विचारूया की चांगली गोष्ट सांग हिच्यामधली. ही पण तुझ्यावर थोडी दादागिरी करत होती आणि तू पण तिला मारत होतास, पण एक चांगली गोष्ट सांग बरं. बघ तुला आठवते का काही चांगलं हिच्यामधलं? की ती अभ्यास फास्ट करते. अभ्यास फास्ट करते, लिखाण वगैरे का पटापट? व्हेरी गुड. आता आपण इराकडे माईक, हा तिच्याकडे माईक दे. ही तुझी बहीण, छोटी बहीण पण आहे शाळेत आहे ना? कुठे आहे ती? ती घरी गेली. ती घरी गेली. तिच्यातल्या सगळ्यात गोड गोष्ट कुठली आहे का तुला? कुठली आवडते? चांगली गोष्ट म्हणजे अशी, ती म्हणजे खूप मस्त खेळते आणि तिला पण आवडतं माझ्यासोबत खेळायला. तर मलाही आवडतं तिच्यासोबत खेळायला, पण ती खूप छान खेळते. मला असं कायम वाटतं की आपल्याला चांगली गोष्ट सांगा म्हटल्यावर आपण खूप विचार करत बसतो, आणि दोष सांगा म्हटल्यावर आपल्याला 10 आठवतात. ही गोष्ट आपण विचार करण्यासारखी आहे की दुसऱ्यातले दोष काढून त्याला अपमानित करण्यापेक्षा एक जळलेला टोस्ट खाणं ही खूप सोपी गोष्ट असते असं मला वाटतं. तसंच इन जनरलच दुसऱ्यातल्या चुका
दुसऱ्यातलं काय टोचतंय हे सांगण्यापेक्षा दुसऱ्याचं कौतुक करणं ही अवघड गोष्ट. पुन्हा एकदा मस्त गावे हसावे झुलावे खुलावे किती वाटते उतरून ओझे वयाचे चलारे पहा कोवळे ऊन बोलावते वर्षांचे पूल आज ओलांडून ये आल्याड घे तुला हवीच मधली सुट्टी. ग्राममंगल संस्थेच्या लर्निंग होम मधल्या मुलांशी आपल्या गप्पा चालू राहतील. पण आज मधली सुट्टीतला एक सुवर्ण क्षण आहे, कारण आपण मधली सुट्टी म्हणजे शाळा, म्हणजे ज्ञान आणि म्हणजे गुरु. आणि मी खूप मनापासून ज्यांना गायनामध्ये, संगीतामध्ये आणि एकूणच कलेकडे बघण्यामध्ये ज्यांना गुरु मानतो ते माझे गुरुच आहेत. आपल्या सगळ्यांचे अत्यंत आवडते संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर. नमस्कार पंडितजी. बरेच दिवस वाट बघत होतो की मधली सुट्टीमध्ये तुमच्या बालपणाविषयी, तुमच्या शाळेतल्या दिवसांविषयी ऐकण्याची. काय असतं की डॉक्टर प्रत्येकाच्या माणसाच्या वाट्याला आयुष्य असं वेगवेगळे रूप घेऊन येतं. तर ते शाळेत ते रूप होतं माझं, किंवा शाळेत ज्या वयात मी गेलो त्या वयाचं जे नियतीचं रूप होतं ते फार विचित्र होतं. म्हणजे मी अतिशय एका लहानशा गावात आलो होतो. त्या गावाचं नाव होतं थाळनेर, खानदेशातलं. आजही ते कुग्राम म्हणायला हरकत नाही, आजही तिकडे सायकल चालत नाही. ते फार लहान गाव होतं. त्या गावातनं मी आलो तर एकदम मुंबईसारख्या अतिशय गजबजलेल्या, अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित अशा शहरात भाषा पण मराठी नीट कळत नव्हती. मले तुलेची भाषा जास्ती कानावर पडत होती, अहिराणी भाषा. आणि अशा वेळी मला आमची एक मावस बहीण होती अक्का, इंदिरा जोशी तिचं नाव. तिने सेवा सदन या शाळेमध्ये मला घातलं. पण तेव्हा माझं वय आहे 7 आणि मला बिगारीत बसवलं. बिगारी म्हणजे आजची KG. आणि मला त्या बिगारीतली जी सगळी मुलं होती त्या सगळ्यांची वय होती 4-5 बस. मध्ये 7 वर्षाचा मुलगा आणि तोही जरा उंच होतो मी. तर पहिलं वाक्य ते मी आमच्या बाईंकडनं ऐकलं ते हे की हा शेवटच्या याच्यावरती हा घोडा कोण बसलाय का उंच होतो म्हणून. तर मला उभं केलं की काय नाव तुमचं? तर हृदयनाथ. वडिलांचं नाव काय? दीनानाथ. आडनाव काय? मंगेशकर. बसा खाली म्हणे. आणि मग पाटी आणि पेन्सिल दिली आणि सांगितलं लिहा हा ई. त्याने सांगायला सुरुवात केली, त्याने फळावरती लिहायला सुरुवात केली. मी काय लिहिलं आहे? हा आहे काय? तर आम्हाला आई दिसणार आणि अई दिसणार नाही का, आम्ही अक्षर कधी बघितलेलीच नव्हती. तर मी त्याकडे फार मख्खपणे बघत राहिलो. तेवढ्यात त्याच वर्गामध्ये त्यांचं पण नाव इंदिरा जोशीच होतं. प्रभाकर पणशीकर यांच्या त्या वडील बहीण त्या शाळेत त्या होत्या. त्या आतमध्ये आल्या. त्यांच्या वेळेला की हा उंच पोरगा कोण पाठी बसता एवढा मोठा वयाचा, त्याला मराठी पहिलीच घाला. आणि मी पाठीकडून मराठी पहिलीच गेलो. मी मला हा विचार करत होतो की त्याने फळ्यावरती जे काही नक्षीकाम केलं होतं आईचं ते काय होतं. आणि मग त्याने सांगितलं उभे राहा. सगळ्यांनी धडे काढलेत आणि पहिल्या मुलांनी धडा परत तिथेही मला पहिल्या वर्गातही पहिलीत 5च्याच खुर्चीवर बसवलं. माझा 28वा नंबर होता. प्रत्येकाने धडा वाचायला सुरुवात केली. कुठे अडकायचा, बाई चिडायच्या वगैरे असं सगळं चालू होतं. मला त्यातलं काहीच माहीत नव्हतं. तिथं पहिला साक्षात्कार झाला आयुष्यातला की आपली स्मरणशक्ती फार तीव्र आहे. आणि तो जो मुलगा वाचत होता पहिला, त्याने काय वाचतं ते मला पाठ झालं. दुसऱ्या मुलाने जे वाचलं तेही पाठ झालं. तिसऱ्या मुलाने वाचलं तेही पाठ झालं. ही 27 मुलं वाचत वाचत आलीत आणि मला उभं सांगितलं की वाचा. मी वाचलं ते एकही त्यात चूक नव्हती. त्यामुळे तुला सगळं वाचता येतं मग तू का मराठी पहिलीच बसलाय? त्याला मराठी दुसरीत गेला म्हणा. मराठी दुसरीमध्ये काय काय गणित आलं, इतिहास आला, हे आलं ते आलं. मी त्या फळ्याकडे आणि राज्याध्यक्ष बाई होत्या
त्यांच्या चेहऱ्याकडे अत्यंत मूढपणे उगत बसलो होतो. आणि मग मधली सुट्टी झाली. आता माझ्या आयुष्यातली शेवटची सुट्टी त्याला पैकी मधली सुट्टी झाली होती. त्या मधल्या सुट्टीमध्ये मी जोशीबाईंकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, आणि थोडं अशुद्धच मराठी बोलत होतो, की तुम्ही जे काही बोलता, तुम्ही जे काही करताय माझ्यासाठी यातलं मला काहीही कळत नाहीये. मला हे सगळं नक्षीकाम वाटतंय, मला असं काहीही येत नाही. एका सुदैव होतं की माझं घर बरोबर शाळेच्या समोर होतं. म्हटलं मी तिथं राहतो, तर मी संध्याकाळच्या घरी येते, तू आता घरी जा. का चेहरा खूप उतरलेला असावा माझा. आणि त्या घरी आल्या, मग आईने सांगितलं त्याला काहीच माहिती नाही आहे. मग त्या मला म्हणाले की तू 15 दिवस शाळेत येऊ नकोस, 15 दिवस मी तुझ्याकडे येते आणि मी तुला बिगारी मराठी पहिली, मराठी दुसरीचा अभ्यास शिकवत जाते आणि बघू तू किती लवकर शिकतोस ते. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की 15 दिवस नाही लागेल मला, 8 दिवस लागेल फक्त. आणि त्या ज्या शिकवायच्या त्या गेल्या की मला पाठवायचं लगेच. तर ते म्हणा की तुझा बिगारीचा अभ्यास संपला, पहिलीचा संपला, दुसरीचा संपला, तुला तिसरीच बसू का म्हणतात, आता एवढं करू नका. पंडितजी, तुम्ही लहानपणी बालगायक म्हणून तुमचं काम चालू असताना दिदींचं एकदम हा दिदी एकदम खूप वरच्या दर्जाची गायिका आजही आहे, त्यावेळी होतीच. नाव पण त्याला खूप तिचं प्रचंड प्रमाणात वाढतं. तर तुम्हाला शाळेमध्ये तुम्ही जेव्हा जायचात तेव्हा त्या नावाच्या बोलायचं, किंवा मी तर खरं म्हणतो की त्या नाही, लता मंगेशकर या नावाच्या वलयाचा मला कधी त्रास ह्यासाठी झाला नाही. लता मंगेशकरांचं एक वलय होतं, ते मास्टर दीनानाथांचं. तर मला शाळेमध्ये लता मंगेशकरचा भाऊ कोणी कुणीच ओळखलं नाही. मास्टर दीनानाथांचा मुलगा. त्याचा एक प्रसंग आपल्याला सांगतो शाळेतलाच. तर मराठी दुसरीमध्ये असताना जोशीबाईंनी मला सांगितलं की तू 15 दिवस येऊ नको. नंतर मी गेल्या ते 10-12 दिवस त्या वर्गात मला बसवलं. तर बरोबर संध्याकाळी 3:30च्या सुमाराला किंवा 4च्या सुमाराला एक मास्तर यायचे. त्यांच्या मागे एक माणूस असायचा, तो पायपेटी घेऊन यायचा. ते बसायचे आणि फळ्यावरती लिहायचे निरगम धनी सा सा नि धप मगरेचा यमन. आणि मग ते यमन वाजून सांगायचे सगळ्या सा लावा. मग सगळे सा लावायचे. मग रे लावा, रे लावा, ग लावा, ग लावला, म लावला, म लावला. हे सगळे लावत असताना मी गाणं शिकलेला मुलगा होतो. कारण मी जरी इथं शाळेमध्ये नवीन होतो आणि बाल गायक म्हणून होतो, तरी पण मी मोठ्यांची संगत केलेली होती. म्हणजे अमारा लिखा भेंडी बाजारवाले यांच्या पाठी तंबोरा वाजवला होता. अमारत खा इंदोरवाले यांच्या मागे तंबोरा वाजवला होता. मोठमोठ्या गवयांच्या गाणी ऐकली, त्यांच्यावर फिरलो होतो. त्या मला हे जरा मास्तर यमन गायला लागले तेव्हा तर मला हास्यास्पद वाटायला लागला. आणि तो आकारयुक्त सा कसा होता म्हणून त्याने जो तोंड उघडलं आणि त्यांची ते जबडा हालायला लागला, तर मला हसू आलं. आणि ते हसू ते 28 नंबरवरनं त्यांना ऐकू गेलं. त्याने मला सांगितलं उभा राहा, तू हसतोस का. तर तुम्ही सा लावल्यानंतर तुमचा जबडा हलतो मास्तर. त्याने मला बोलवलं. सगळ्या मुलांच्या समोर त्यांचा अपमान झाला. त्यावेळची ती आजची पद्धत आणि त्यावेळची पद्धत फार वेगळी होती. आजची पद्धत फार चांगली, त्यावेळची पद्धत फार वाईट होती. की काहीही न विचारताना साहेब तो चांगला जाड हात ते कानाखाली बसायचा. त्याने माझ्या कानाखाली इतक्या जोरात दिली. म्हटलं तुम्ही मारता का मला. तर तो हसतोच, मला टेंगल करतो. तुला यमन म्हणजे काय माहिती. म्हटलं यमन मला माहिती, मी तुम्हाला यमन दाखवतो. एकदम ब्लड जागृत झालं, एकदम रक्त जागृत झालं. मास्टर दीनानाथ मंगेशकर अंगामध्ये आले. म्हटलं तुम्हाला यमन तुम्ही चुकीचं गाताय, मी यमन मला बरोबर येतो. आणि तुम्हाला ग्वाल्हेर घराण्याची बंदिश ऐकवतो यमनची. तर ग्वाल्हेर घराणा बंदिश जरा आवाज काय सूर सफेद चार हे म्हटलं तर ते आणि आवाज झालं. त्याला आपला सूर माहिती. त्याला यमनची बंदिश ऐकली. आता तुझं नाव काय. हृदयनाथ. वडिलांचं नाव दीनानाथ. अरे दीनानाथांचा मुलगा मंगेशकरला म्हटलं तुझा बाहेर उभा राहा.
मला बाहेर उभं केलं आणि त्यांचा सगळा तास संपल्यानंतर मग त्यांनी मला बोलवलं. इंदिराबाई जोशींना बोललो, कारण त्या चांगल्या गायच्या. हा मुलगा फार चांगला गातो, कृपया मला तासाला यायला बसतो जाऊ नका इथं. सगळे मुलं टिंगल करतात माझी पण, हा तर करतो टिंगल. तर एकदा मी वर्गाच्या बाहेर उभा होतो आणि त्या वर्गाच्या बाहेर काहीतरी लिहिलेलं होतं भिंतीवरती पेन्सिलीने. तर ते आमचे गजरे नावाचे जे मुख्य मास्तर होते ते निवृत्त व्हायला आलेले होते आणि तो असा कोकणस्थ जाड ब्राह्मणी हात होता त्यांचा. त्याने म्हणा की तू हे का लिहिलं? म्हटलं मी लिहिलं नाही. ते का लिहिलंस आणि मी लिहिलं नाही या 2 वाक्याच्या मध्ये त्याने माझा परत एक कानाखाली आवाज काढला आणि तो इतका प्रचंड होता की मी बेशुद्ध पडलो. तर त्यांना काहीच वाटलं नाही, कारण हे माहिती नाही की पोरगं काय करू शकतं. मी तर शुद्धीला आलो तर नाना बरोबर शाळेच्या बाजूला गावदेवी पोलीस स्टेशन होतं. मी सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि गाळ दाखवला माझा. आमच्या मास्तरांनी मला असं मारलं. कुठल्या काळासाठी मारलं, का मारलं ते पण त्यांना विचारा, पण मारलं आहे बघा. मला आठवतं अर्धी शाळेने माझी माफी त्या दिवशी मागितली. तर ती एक पद्धत आज जी सरकारने किंवा अन्य काही कार्यकर्त्यांनी जर सुधारलेली असली तर चांगली, की त्याला कारण नसताना मारायचे. पण आता कदाचित असं असतं की शिक्षकच मुलांना मारताना 4 वेळा विचार करतात की पालक येऊन. ती जी पालकांनी आणि पोलिसांनी जी शिक्षकांना भीती घातली ती अतिशय योग्य आहे. फक्त पोलिसांनी आता या अलीकडच्या विद्यार्थ्यांना पण अशी थोडीशी भीती घालावी की तुम्हाला हवं ते तुम्ही करता शिक्षकांबरोबर, हे चुकीचं आहे. तर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नसावा, शिक्षकाच्या मारण्याचाही नसावा आणि मुलांच्या मस्तीचाही नसावा असं मला वाटतं. तर आज मधली सुट्टीला पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा आशीर्वाद मिळाला. पंडितजी खूप मनापासून धन्यवाद. कारण तुमच्या सांगीतिक विचारांविषयी आपण कुठे कुठे कधी कधी कार्यक्रमातून ऐकायला मिळतं, पण शाळेतल्या आठवणी आज खूप क्वचित लोकांना ऐकायला मिळाल्या असतील, त्या आज ऐकायला मिळाल्या. तर तुम्ही वेळ दिलात, खूप मनापासून धन्यवाद. शाळेतल्या स्पर्धेचा, शाळेतल्या परीक्षांच्या टेन्शनचा खूप कंटाळलेला एखादा मुलगा जर जादूच्या खंडीकडे काही मागायला लागला, तो काय मागेल? तर अशी शाळा मागेल असं मला नेहमी वाटतं, ज्यात परीक्षा नाही, टेन्शन नाही. पण या शाळेतली मुलं तर जादूच्या खंडीकडे काय मागतात बघूया. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी आनंदवनातल्या कुष्ठरोग्यांना मदत करीन. मला जर जादूची कांडी मिळाली तर मी दिग्गज कलाकारांना पुन्हा जिवंत करीन. माझी ताई माझ्याशी खूप भांडते. जर मला ही जादूची कांडी मिळाली तर माझ्या ताईला मी माझ्याशी गोड बोलायला लावीन. मला जर का जादूची कांडी मिळाली तर मी धरणातली घाण काढेन आणि धरणातलं पाणी स्वच्छ करेन. मला जर का जादूची कांडी मिळाली तर मी सगळ्या प्राण्यांचे रंग बदलून टाकेन. ग्राममंगल या प्रकल्पामध्ये लर्निंग होम ही संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली ते पानसे सर माझ्याबरोबर आहेत. सर, खूप मनापासून स्वागत मधली सुट्टीमध्ये. आणि मुळात हा विचार इतका वेगळा आहे, म्हणलं तर खूप धाडसी पण आहे. तर हा नक्की कधी आणि कसा मनामध्ये आला? ग्राममंगल या संस्थेची जी काही वाटचाल आहे तीच मुळी अशी आहे की शिक्षणातले अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर येत राहतात. ते आले की ते अंगावर घ्यायचे, ते सोडवण्यासाठी आपल्याला ज्या नव्या वाटा सापडतील त्या शोधत राहायचं. या दृष्टीने काम करत असताना शहरामध्ये जेव्हा पुण्यामध्ये मी आलो 20-1 वर्षापूर्वी आणि पुण्यामध्ये काही ग्राममंगलची कामं जेव्हा सुरू झाली तेव्हा काही पालक असे भेटले की ज्यांच्या मनात संभ्रम होता शाळेतल्या शिक्षणाविषयी. कारण शाळांमधलं शिक्षण अतिशय ताणपूर्ण झालेलं आहे, मुलांना आवडेनासं झालेलं आहे. अख्खाच्या अख्खा दिवस मुलं त्या ठिकाणी घालवतात आणि तरी खूप काही पदरात पडतं असं त्यांच्या पालकांना वाटत नाही. मग असे 1-2 पालक एकत्र आले. जवळजवळ वर्षभर आमच्या काही चर्चा चाललेल्या होत्या आणि मी त्यांना म्हटलं की आपल्यात निदान एखादी गोष्ट करण्याचं धाडस नसलं तर निदान नाकारण्याचं धाडस असलं पाहिजे. नाही ना आपल्याला शाळा चालत आहे, नकोय ना आपल्या मुलांसाठी शाळा, मग शाळा नाकारून आपल्याला मुलांचं शिक्षण करता येईल का? मग काय करायचं? मग म्हटलं आपण शाळेबाहेर शिक्षणाचा विचार करूया. मग काही पालकांची तयारी झाली. या ठिकाणी आज माझ्या इथे विभिका आहे, विभिकाचे आई वडील हे पहिले धाडसी निघाले आणि त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे सर, आम्ही हा प्रयोग करायला तयार आहोत. मग असं करण्याचा 2 मुलांच्या बरोबर प्रयोग आमचा सुरू झाला. आणि आज तिथं 10वी ती उत्तीर्ण होऊन पुढे मी गेली. एक तुम्हाला फक्त डिस्टर्ब करतो, मी तिच्याशी आधी बोलतो मग परत तुमच्याशी बोलतो.
तर विभिका तू या शाळेतून शिकून बाहेर गेलीस, 10वी पर्यंत तू परीक्षा कधी दिली नाही, नाही, कधीच डायरेक्ट नाही. 10वीत परीक्षा दिलीस, कारण या शाळेमध्ये परीक्षाच नाहीत 9वी पर्यंत. तर जसं आता सर म्हणलं की शाळेतला ताण, तर हा ताण तुला कधीच तू कधीच अनुभवला नाही, नाही. कधीच पण आता 10वी नंतर जेव्हा तू बाहेर कॉलेजमध्ये गेलीस तेव्हा असं झालं का की एकदम अचानक ताण पडलं? हो, झालं, खरंच झालं. पण मग आता तू पुढच्या या मुलांना काय सांगशील की थोडा ताण हा, थोडा ताण घ्यावा, म्हणजे पण घ्या? अगदी एवढाही नाही की सगळं हे होईल. तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की परीक्षा हव्यात? कोणालाच नाही वाटत. मग तुम्ही जेव्हा तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये इतर मुलांना परीक्षा देताना बघता किंवा त्यांना त्यांचा अभ्यास करताना बघता, तुम्हाला काय काय फरक जाणवतो? मी जेव्हा असं खालती खेळायला जाते तर तेव्हा मग 8 नंतर मुली जातात. मग मी म्हणते अजून थोडं 15 मिनिटं वगैरे खेळूया. तर ते म्हणतात नाही आम्हाला होमवर्क आहे वगैरे, म्हणून त्या जातात. आम्हाला अशी अशी परीक्षा आहे, तशी तशी परीक्षा, असं करून जातात आणि त्यांना खेळायला मग वेळ मिळतच नाही. खेळायला वेळ मिळत नाही, किती लकी मुलगी बघा. पण मग असं तुला अशी कुठली गोष्ट वाटते का की जी त्यांची तुला हवीशी वाटते? ज्या बाहेरच्या शाळेत अशा अधूनमधून कॉम्पिटिशन्स असतात त्या जरा हव्याशा वाटतात मला. बरं, म्हणजे अभ्यासाच्या आणि अभ्यासाच्या नाही अशा अच्छा, अभ्यासाच्या नाही, चमचा लिंबू वगैरे म्हणतेस. हा, तसं. त्याला दे ना, त्याला, तो काहीच नाही बोलला. हा, तुला मला असं विचारावंसं वाटतं की तुमचं आता वेगवेगळी स्वप्न असतील, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला शिक्षक व्हायचं असेल. तुझं काय स्वप्न आहे? मला क्रिकेटर बनायचंय. मग तुला असं वाटतं का रे की शाळेत एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तू असतास, पुण्याच्या, मुंबईच्या, आणि जिथे क्रिकेटची टीम आहे तिकडे तू पटकन क्रिकेटपर्यंत पोहोचू शकतोस? नाही, मला असं वाटत नाही, कारण इथे मला क्रिकेट खेळायला मिळतं आणि खेळायचा आनंद मिळतो आणि त्याच्यासाठी मला क्रिकेटर बनायचं आहे. ह्याच्या प्रयत्नासाठी मी स्टेडियमला जाते, मग इथे खेळायची मजा घेतो आणि तिकडे क्रिकेट शिकतो मी. खूप छान उत्तर आहे, कारण मला वाटतं शिकणं आणि मजा घेणं या दोन्ही गोष्टी एकाच गोष्टीत जेव्हा दिसायला लागतात तेव्हा मग ते प्रोफेशन राहत नाही, ते पॅशन होते. आपण ज्या पालक आहेत आणि ज्या शिक्षक आहेत त्यांच्याशी बोलूया. तुम्हाला स्वतःला पालक म्हणून काय वाटतं की परीक्षा ही नसणं हे नक्कीच चांगली गोष्ट आहे, कारण ती स्ट्रेस तुम्हाला देत नाही, पण इन अ वे त्या वेळेला एखादी गोष्ट आपण ज्याला म्हणतो की सिद्ध होणं, की आतापर्यंत आपल्याला एवढं कळलं किंवा स्वतःला कळणं, बरोबर आहे. ही गोष्ट ऑन पेपर घडली तर त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे खरं आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण गणित शिकतो शाळेमध्ये, पण गणित येतं हे मला प्रत्यक्षात उतरवून दिलं, पद्धत सांगितली तरच येतं हे नॉट नेसेसरी ना. म्हणजे कधी मूल बाहेर गेलं, मी बऱ्याचदा मुलांना मंडईत किंवा बाजारात घेऊन जाते, किराणा मालाच्या दुकानात, तेव्हा जो क्विक हिशोब येतो ना त्याच्यातनं मला कळतंय ना की माझ्या मुलाला गणित येतंय की येत नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी नॉट नेसेसरी की मी पेपर घेऊन बसला पाहिजे आता मला या सगळ्याचा हिशोब करून पण एक डिस्कशन हिच्याशी मी बोलतो, तुम्ही पण आहात, ही पण आहे. असा माझा स्वतःचा अनुभव आहे की घरी आपल्या गाणं आणि स्टेजवर दिलेला त्या वेळेला तसंच गाणं, या दोन खूप वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याची पण एक सवय लागते. तर कॉलेजमध्ये आता गेल्यानंतर की जसं आता यांनी सांगितलं की गणित येतंय ना, पण गणित त्या क्षणाला, ते गणित त्या सिच्युएशनमध्ये यायलाच पाहिजे, या गोष्टीची पण सवय व्हायला हवी. तुला वाटतं? म्हणजे आता जर सगळेच 12वी देणार असतील तर ह्याची नक्कीच सवय व्हायला हवी आहे. कारण मला असं एक वाटतं की मॅनेजमेंटमध्ये पण असं आणि सायकोलॉजीमध्ये पण असं म्हणतात लोक की परफॉर्मिंग अंडर स्ट्रेस, ते आपण क्रिकेटमध्ये नेहमी ऐकतो की ह्या बॉलला मला 1 रन काढायलाच पाहिजे. चैतन्य, मला कधीही 1 रन काढून चालणार नाहीये, मला ह्या बॉलवरच 1 रन काढायला पाहिजे की यार बॉलवरच 4 मारायला पाहिजे, याची सवय लहानपणापासून आता काही शाळांमध्ये केली जाते. तर त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? एका विशिष्ट वयाला आल्यानंतर मुलांनी ताण घेतलाही पाहिजे आणि तो त्यांना दिलाही पाहिजे. आणि इथे लर्निंग होममध्ये त्याच पद्धतीने काम चालतं की पहिलीच्या मुलाला ताण द्यायची खरं तर गरज नाहीये. 10वीत त्याला पेपर द्यायचा आहे, याच्यासाठी त्यांनी बालवाडीपासून खूप कॉम्पिटिशन या हेतूने जाण्याची गरज नाहीये. 7वी 8वीच्या एकदा मूल लेव्हलला आलं की ते स्वतः ताण घ्यायला तयार असतात आणि आपणही त्यांना ताण योग्य तो त्यांची तयारी बघून देऊ शकतो. तुमच्या शाळेत वाचन कट्टा, आता मी सरांशी या विषयावर बोलतो, तर संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताना एक गोष्ट मला जाणवली की मुलांचं पुस्तकाशी नातं तुटत चाललंय. सगळं इंटरनेट, सगळं स्क्रीन, याच्यातच इतकी अडकत चाललीत मुलं की पुस्तक हातात घेऊन तो स्पर्श
लोक विसरत चाललेत, लहान मुलं. आणि असं असताना तुम्ही वाचन कट्टा झालं होता, पुस्तकांवर चर्चा होते, तर हे नक्की कसं डोक्यात आलं आणि हे कसं कसं घडतं आम्हाला सांगा. मुळात असं आहे की आम्ही प्रयत्न असा करतो की मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मिळायला पाहिजेत. खरं तर आम्ही याला शिकवणं म्हणतच नाही, अनुभव घेणं असंच म्हणतो किंवा देणं घेणं हा प्रकार नाहीये. त्यामुळे जसं आम्ही नृत्यानुभव करतो, नाट्यानुभव करतो, तसा हा वाचनानुभव आहे. तर हे जे अनुभव घेणं आहे ना, म्हणजे केवळ पुस्तकच असं नाही, तर हे सगळे अनुभव आम्ही घेतो. म्हणजे सकाळी प्रार्थनेच्या वेळेला ही 15-20 मिनिटं यांनी त्यांच्या ड्युटीज लावून घेतल्या आहेत आणि रोजचे 5-7 मिनिटं यातलं प्रत्येकजण वाचन करतो. हे सगळं कन्क्लूड करताना मला वाटतं पुन्हा एकदा मी सरांशी बोलतो की आत्ताचे पालक, आत्ताचे शिक्षक सगळेजण, मी तर इतक्या शाळांमध्ये गेलो, सगळ्याच जण खूप मन लावून शिक्षण द्यायचा प्रयत्न करताना मी बघितलं. मुलं पण खूप छान छान ऍक्टिव्हिटीज करताना बघितलं. एक आपण ज्याला म्हणतो मंत्र, तुम्ही पालकांसाठी काय सांगाल की तुम्ही तर इतकी वर्ष शिक्षणाकडे खूप डोळसपणे बघताय. मी सगळ्या पालकांना असं सांगेन की मुलांना निसर्गतः शिकण्याची आवड असते, निसर्गतः शिकण्याची प्रेरणा असते आणि विलक्षण ऊर्जाही असते. हे सगळं नैसर्गिक आहे. अगदी लहान बाळाला काही रांगायला तुम्ही हातपाय धरून शिकवत नाही, हे सगळं आपोआप येणार आहे. मग ही सवय पुढे पुढे जर का चालू ठेवली तर जगातल्या कुठल्याही गोष्टी मुलं आपल्याला हव्यात त्या गोष्टी आपल्या पद्धतीने पण अतिशय चांगल्या शिकतील. त्यामुळे मुलांच्या शिकण्यावर भर द्या, मुलांवर विश्वास ठेवा की ती आपलं आपण चांगलं शिकू शकतील. आणि मग तिसरी गोष्ट ही करावीच लागेल, ती म्हणजे त्यांच्या शिकण्यासाठी विविध संधी उपलब्ध करणं. जसं याला क्रिकेट खेळायचं असेल तर संधी दिली पाहिजे, तिला नाटकाचं करायचं असेल तर तिला संधी दिली पाहिजे. म्हणजे संधी देण्याचं काम हे खरं तर शाळांचं काम आहे. खरं तर आम्ही व्याख्याच केली आहे, संधी देते ती शाळा आणि शिकायला उद्युक्त करते ती शाळा, शिकवते ती शाळा नाही. पालकांनीही मुलांच्या शिकण्याचा विचार अधिक करावा, कारण ती नैसर्गिक गोष्ट आहे. नैसर्गिकरित्याच मुलांना शिकायचंच असतं आणि त्यांना योग्य वेळेला ते ताण आपोआप घेतात. हे जर आपण डोक्यात ठेवलं तर मला वाटतं की सगळीच मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये खूप काहीतरी छान करतील, अजिबात ताण न घेता. हे मी शिकलो आणि तुम्ही शिकला असाल. मधली सुट्टीमध्ये मी अनेक इंटरनॅशनल स्कूल्समध्ये गेलो, फासेबारद्यांच्या मुलांची शाळा पाहिली, आदिवासी मुलींची शाळा पाहिली, अनेक नावाजलेल्या शाळा पाहिल्या, स्पेशल मुलांची शाळा बघितली, अंधशाळा बघितली. या सगळ्या शाळांनी, इथल्या अनुभवांनी मला खूप भरभरून दिलं. तुम्हालाही दिलं असेल मला खात्री आहे. तुम्हाला मधली सुट्टीने नक्की काय दिलं, मला मधली सुट्टीने काय दिलं, हाच या वेळेचा होमवर्क. पाठवा आमच्या या पत्त्यावर. मधली सुट्टी 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. मधली सुट्टी @ZNetwork.com, झी मराठी @ZNetwork.com. हिंदुस्थान देश पुरधन दैव संपन्न भाग्य संपन्न धुरंधर पुरुष जन्म घेती, युगंधर पुरुष जन्म घेती, कृतीने जगद्वन्य होती, त्रिखंडी अशी अमर ख्याती रजी जी जी, त्रिखंडी अशी अमर ख्याती रजी जी 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 जी. जगद्वन्य महापुरुषात, जगद्वन्य महापुरुषात श्रेष्ठ निश्चित टिळक बलवंत, टिळक बलवंत दयांचे पुण्य स्मरण होता, मनी साकार होई गीता. लोचने मिटून झुके म्हातार जी जी जी, लोचने मिटून झुके म्हातार जी 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 जी. असंतोष चिडीचा जनक, असंतोष चिडीचा जनक, जयाचा वचक बैसला कडक, शौर्य सत्तांध इंग्रजाला, चिडवितो ससा केसरीला. राजद्रोह कसा प्रथम घडला जी जी जी, राजद्रोह कसा प्रथम घडला जी 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 जी. मधली सुट्टी